नमस्कार. ओळखलात का मला? मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 साली नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझे लग्न ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याशी झाले. त्यांनी मला हात धरून लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. ते क्रांतीसूर्य होते. आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ती पहिली शाळा होती आणि मी त्या शाळेची पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध असते आणि मला ते माझ्या लेकरांना द्यायचे होते. शेळपटासारखं जगलं तर काम तमाम होतं आणि वाघासारखं जगलं तर नाव होतं. आमचं जगणं मरणं हे उद्याचे सूर्य घडवण्यासाठी होतं. आमचं कार्य तसं अवघड होतं, जोखमीचं होतं. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. घाबरणं, मागे हटणं ते आमच्या रक्तातच नव्हतं. सामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कसा बरं धर्म बुडतो. शिक्षणामुळे माणसात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तो विचार करू लागतो, स्वतःची प्रगती करण्यासाठी धडपडतो. त्या काळात मुलींना शिकवण्यास मनाई होती. काय शिकवायचं मुलींना? काय करणार मुली शिकून? असं असतानाही मी मुलींना शिकवायला जायचे ना, तेव्हा लोक मला खूप त्रास द्यायचे, दगड मारायचे, शेण फेकायचे. तरी पण मी अजिबात घाबरले नाही. मी ही खंडोबाची कन्या आणि ज्योतिबा पहलवानची पत्नी होते. वेळ प्रसंगी मला त्रास देणाऱ्यांचं मी थोबाडाही फोडलं. बाळ हत्या प्रतिबंधगृहात 100हून अधिक मुलांचा सांभाळ केला. काशीबाई नातू हिचा मी मुलीप्रमाणे सांभाळ केला व तिचं बाळंतपण केलं आणि तिच्या मुलाला मी दत्तक घेतले. त्याचे नाव मी ठेवले यशवंत. मी सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहभागी झाले. मी छान कविता करू लागले, भाषणे देऊ लागले, गाणे म्हणू लागले. पण ज्ञानाची फुले घराघरात पोचवणारा माझा आधारवड माझे शेठजी मला सोडून गेले. तरी पण मी माझे काम सुरूच ठेवले. पुण्यात प्लेगची साथ सुरू होती, तरीही मी माझे काम सुरूच ठेवले. तेव्हा तो आजार मलाही झाला. तेव्हा शेवटचं इंजेक्शन शिल्लक असताना ओल्या डोळ्यांनी यशवंताने मला विचारले, आई आता हे शेवटचे इंजेक्शन मी कोणाला देऊ? तेव्हा मी त्याला सांगितले, माझी शेवटची इच्छा समज. ज्या बाळाने अजून दुनियाही पाहिली नाही त्या बाळाला तू ते दे. असं म्हणत मी माझे शेठजी व माझ्या सहकाऱ्यांना आठवून मी माझा शेवटचा श्वास घेतला.